हॅलो, कसे आहात सगळे? मस्त ना? हा जो तुम्ही मेकअप लुक बघताय तो मी गणेश चतुर्थीसाठी क्रिएट केला होता. तुम्ही जर हा मेकअप लुक बघितला नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून बघू शकता. जेवढ्या छान प्रकारे आपण मेकअप करतो तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला मेकअपसुद्धा काढायचा आहे, जर तुम्हाला तुमची स्किन चांगली ठेवायची असेल तर. त्यासाठीच मी सगळ्यात आधी केस बांधून घेते, ठीक आहे. कपडे वगैरे चेंज करून घेते म्हणजे डाग वगैरे पडणार नाहीत कपड्यांवर फाउंडेशनचे वगैरे. कपडे इथे मी चेंज करून घेतलेले आहेत. आता सगळ्यात आधी आपल्याला जो मेकअप रिमूव्ह करायचा आहे आणि या व्हिडिओसाठी जे काही मी प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत ते सगळे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर इथे मी घेतलेलं आहे ट्युलिप्सचं हे वेट वाईप्स, ठीक आहे, आणि विश केअर कंपनीचं हे ऑइल. तर हे ऑलिव्ह ऑइल आहे. तर त्यानेच मी आता हा मेकअप रिमूव्ह करणार आहे. तुम्ही कोणतंही कोकोनट ऑइल घेऊ शकता. मी आधी कोकोनट ऑइलच यूज करायची, पण आता मी रिसेंटली हा घेतलेला आहे. तर याचा इफेक्ट मला खूप चांगला जाणवतो आहे, तर त्यामुळे मी हे यूज करणार आहे. तर हे कसं ओपन करायचं तर हे बघा, ह्याला फक्त असं ट्विस्ट करायचं आहे आणि मग हे ओपन होतं. पण त्याच्या आतमध्ये सुद्धा ही अशी कॅप असते, तर ती आधी रिमूव्ह करायची, नाही तर ऑइल बाहेर येणार नाही. असं माझ्यासोबत झालं होतं म्हणून मी तुम्हाला इथे सांगते, ठीक आहे. तर ऑइल मी काय करते, आधी असं लावून घेते म्हणजे ते सगळं तोपर्यंत मेल्ट होईल. हे बघा, ओठांना आपण लिक्विड लिपस्टिक लावली होती आणि तिथेसुद्धा मी आता ऑइल हे लावून घेते, गालांनासुद्धा लावून घेते, सगळीकडे मी पूर्ण फेसला. आता कपाळाला लावताना माझ्या लक्षात आलं की मी टिकलीच काढलेली नाही आहे, तर ती काढून घेते आणि ऑइल सगळं मी स्प्रेड करून घेते सगळीकडे. त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आय मेकअप रिमूव्ह करायचा आहे, ठीक आहे. तर आधी मी डोळ्यांना असं लावून घेते म्हणजे ते तोपर्यंत मेल्ट होईल आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला सुद्धा मी लावून घेते. डोळ्यांना लावून झाल्यानंतर दोन्ही हातांनी आपल्याला असं ते मेल्ट जे झालेलं आहे, आता हे मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे म्हणून, नाहीतर खूप मी हळूहळू करते. तुम्हाला इथे वाटत असेल की खूप फास्ट करते, तर नाही, व्हिडिओ फास्ट मोशनवर मी ठेवलेला आहे. पण हे बघा, तुमची जी रिंग फिंगर आहे त्याने आपल्याला हे रिमूव्ह करायचं आहे. ऑइलमुळे खूप चांगल्या पद्धतीने हे रिमूव्ह होतं, ठीक आहे. आता इथे तुम्ही बघताय मी भूत झालेली आहे, पण तरीसुद्धा खूप चांगलं असं म्हणजे मस्कारा, तुमचं काजळ वगैरे सगळं पटापट असं निघतं. सगळ्यात आधी आय मेकअप रिमूव्ह करायचा, नाहीतर जे काजळ वगैरे आहे ना पूर्ण चेहऱ्याला तुमच्या पसरणार. तर मी काय करते, असं चांगलं असं मसाज करून घेतल्यानंतर सगळं मेल्ट झालं असं वाटतंय. त्यानंतर मी जे वेट वाईप होतं ट्युलिप्सचं ते मी घेतलेलं आहे आणि त्याने मी आता इथे रिमूव्ह करते. तुम्ही बघितलं, जास्त मला घासावंच लागलं नाही आणि आय मेकअप असाच काढायला लागतो. कोणताही मेकअप असा घासून काढायचा नाही, जरी तो डोळ्यांचा असला तरीसुद्धा अजिबात असा घासून काढायचा नाही, एकदम हळूहळू काढायचा आहे. तर याच्या आधी हा ऑइल जो आहे ना, हा ऑइल यूज करायच्या आधी मी कोकोनट ऑइल यूज करायची, पण कोकोनट ऑइलच्या पण आधी मी ते गार्नियरचं मायझेलर वॉटर तुम्हाला माहीत असेल, तर जो पिंकमधला आहे ना, इथे मी कुठेतरी फोटो वगैरे दाखवेन. तर त्याच्यामध्ये 2 शेड येतात, एक पिंक आणि एक येल्लो. तर ते येल्लोमध्ये थोडंसं ऑइल असतं, तर ज्यामुळे आपल्याला मेकअप रिमूव्ह व्हायला मदत होऊ शकते. मी तो यूज केलेला नाही आहे, पण त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट आहे, त्याच्यामुळे तो मेकअप काढू शकत असेल असं मला वाटतं आहे. पण पिंकवाला जो आहे ना, तो अजिबात माझ्यासाठी तरी हेल्पफुल नव्हता, माझ्यासाठी काहीच त्याचा यूज नव्हता. तुम्हाला होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ते वर्कच नाही झालं. त्यामुळे माझं काम जे आहे ते ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्यापर्यंत शेअर करणं आहे आणि तेच मी करते. तर इथे तुम्ही बघताय मी प्रॉपर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जर अजूनही गरज वाटत असेल की अजून एकदा ऑइल घेण्याची गरज आहे, पण हे ऑलिव्ह ऑइल जे आहे ना ते एकाच याच्यामध्ये तुमचं होऊन जातं काम. आता तुम्ही बघताय सगळा मेकअप मी एका ह्यानेच काढून टाकलेला आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक कोणताही चांगला फेस वॉश म्हणजे जो स्ट्रॉंग असेल. आता इथे मी जो घेणार आहे ना तो पॉन्ड्सचा घेणार आहे. पॉन्ड्समधला दुसरा अजून एक येतो फेस वॉश, तो मी आधी यूज करायचे, तो आता संपल्यानंतर मी आता हा रिसेंटली घेतलेला आहे. तर तुम्हाला माहीत असेल चारकोलवाला जो फेस वॉश येतो, इथे मी फोटो दाखवते, ठीक आहे. तर तो मी आधी यूज करायचे, खूप छान फेस वॉश आहे तो. मी खूप त्याचे ट्यूब्स संपवलेले आहेत. तर तो मला आता ऑनलाईन मिळाला नाही म्हणून मी आता हा पिंकवाला ट्राय करते, पण हा सुद्धा खूप कमाल आहे. तुम्ही एकदा यूज करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. फेसवॉश नंतर टोनर यूज केलेला आहे मी, असं छान असं गार वाटण्यासाठी. त्यानंतर टोनर झाल्यानंतर छान असं वाळवून झाल्यानंतर आपल्याला सिरम अप्लाय करायचं आहे आणि त्यासाठी मी ते घेतलेलं आहे NYBचं हे सिरम, जे खूप छान आहे, जे मी आता यूज करते आणि याचासुद्धा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ठीक आहे. तर
खूप चांगलं असं सिरम आहे हे आणि मी आता इथे अप्लाय केलेलं आहे. व्हिटॅमिन सी सिरम आहे हे. त्यानंतर सिरम छान असं स्किनमध्ये मर्ज झाल्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे मला हे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर खूप आवडतं. तर छान असं अप्लाय करून घेतलेलं आहे. छान ब्लेंड करून झालेल्यानंतर आपल्या सर्वांची न आवडती स्टेप मी ते आता करणार आहे, पण इम्पॉर्टंट आहे ती स्टेप. जरी आपल्याला कोणालाच आवडत नसली, मी सुद्धा आहे तुमच्यात, मलासुद्धा ती स्टेप आवडत नाही, पण तरीसुद्धा ते आपल्याला अप्लाय करावंच लागतं, जी आहे सनस्क्रीनची. तर सनस्क्रीनसाठी मी ते घेतलेलं आहे न्यूट्रोजेनाचं हे अल्ट्रा शेअर सनस्क्रीन. तर मी आता इथे हे अप्लाय करते. मलासुद्धा नाही आवडत सनस्क्रीन लावायला, पण आपल्याला लावावं लागतं, ठीक आहे. आणि तुम्हीसुद्धा लावा. मी सुद्धा प्रयत्न करत असते, तुम्हीसुद्धा प्रयत्न करा, ठीक आहे. तर तरीसुद्धा मी मोस्टली नाहीच स्किप करत, जरी नसलं आवडत, पण आपल्याला स्किन जर चांगली ठेवायची असेल तर सनस्क्रीन हे लावावंच लागतं, ठीक आहे. तर आता इथे मी छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे सनस्क्रीन. त्यानंतर ही स्टेप माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे की नाही मला माहीत नाही, पण असेल तर नक्की लावा. मला तर वर्षाचे 12 महिने लिप बाम अप्लाय करावाच लागतो, कारण माझे लिप्स खूप ड्राय आहेत. तर इथे मी घेतलेलं आहे हिमालयाचं लिप बाम. आणि आता छान चेहरा तर टवटवीत केलेला आहे, आपण छान काळजी घेतलेली आहे, पण बिचाऱ्या त्या हातापायांना कोणच विचारत नाही. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एव्हेयूथचं हे बॉडी लोशन. आणि ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत, म्हणजे शेड्स तुम्ही बघाल ना, खूप शेड्स येतात. तर हा फ्लोरलवाला आहे, ब्लूबेरीचा पण ह्याच्यामध्ये येतो, खूप छान छान असे शेड्स येतात, तर ते तुम्ही ट्राय करू शकता, ठीक आहे. तर इथे जो हा मी फ्लोरलवाला घेतलेला आहे ना, नाव आहे त्याचं फ्लोरल, पण याचा जो स्मेल आहे तो लहान मुलांचा जो पावडरचा वगैरे क्रीमचा वगैरे कसा वास असतो तसा आहे याचा वास, ठीक आहे. तर इथे मी हे अप्लाय करून झाल्यानंतर आता माझी जी स्टेप आहे तुम्हाला माहीतच आहे, अत्तर. इथे मी अत्तर अप्लाय करणार आहे, कारण आपण जेव्हा खूप चांगलं स्मेल करतो ना, तेव्हा आपल्यालाच आपला मूड जो आहे ना तो खूप चांगला राहतो असं मला वाटतं. तर इथे मी अप्लाय करते अत्तर. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, स्किप केले तरीसुद्धा चालणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा करा, ठीक आहे. तर आज फक्त आपण ऑलरेडी झालेलो आहोत आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर बघायचा आहे तो सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही गणेश चतुर्थीचा जो मेकअप लुक आपण क्रिएट केलेला होता तो तुम्ही कधी करणार आहात, म्हणजे कोणत्या दिवशी करणार आहात, गणेश चतुर्थी असताना म्हणजे गणपती आगमनाला करणार आहात की विसर्जनला करणार आहात, ते तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. मी नक्की रिप्लाय देईन तुम्हाला आणि मला आवडेल कॉमेंट्स बघायला. तर थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय.